नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांवरती या महिन्यामध्ये निर्णय होऊ शकणार आहेत। तर मग असे कोणते 3 बेनिफिट्स आहेत किंवा कोणते 3 लाभ आहेत जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकतात तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। यातील सर्वात पहिला लाभ ते म्हणजेच निवृत्तीचं वय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे केंद्र सरकारने इतर 25 घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कामगार आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी केली होती आणि त्याची दखल आता घेण्यात आली असून माननीय सचिवांकडून सदर मागणीवरती मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच डीए वाढणार आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवरती 3% वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करणं अद्याप प्रलंबित आहे। महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार झालेला असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी तो पाठवण्यात आले असल्याची माहिती आता समोर येते। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा लाभ तो म्हणजेच घर भाडं भत्ता म्हणजेच HRA। 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे 50% अधिक होतील आणि त्यावेळी घर भाडं भत्ता देखील वाढणं अपेक्षित आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 3% वाढीव डीए होणार आहे आणि त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचा दर हा 53% म्हणजेच 50%पेक्षा अधिक होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं फेब्रुवारी महिन्यामध्ये या 3 प्रकारचे लाभ सरकारी राज्य कर्मचाऱ्यांना मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे, कारण हे सर्व मसुदे आता तयार झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी ते पाठवण्यात आलेले आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।